Hello everyone. Today we are going to learn subject Marathi. In that we are going to learn lesson number 16 given on page number 25, and the name of the lesson is N, S, P, T, U, U. पहिला उकार आणि दुसरा उकार. चित्रे बघ, ऐक व म्हण. You are supposed to observe the given pictures, listen and say. तर इथे पहिला चित्र कसला आहे? नळ. न नळ. समई, समई. पतंग, पतंग. तबला, तबला. न, स, प, त आवाज ऐक. You are going to listen the sound of the given letters न, स, प, त. न, स, प, त अक्षरे पहा. You are going to look at the given letters. न, स, प, त अक्षरांना गोल आकार कर. You are going to circle the letter न, स, प, त wherever you see in the given below. Now here first one. तर इथे पहिला काय आहे? नख, नख. आपल्याला चित्र दिसत आहे का? हो. नख, न, न. न ला इथे गोलाकार आहे का? हो. स, सा. तर इथे कशाला सर्कल करणार आपण? स. परत स. दोनदा आपल्याला स दिसत आहेत. आपण किती सर्कल करणार आहोत? 2. पाटी, प, प. पाटी. त, राजू, त. तर आपण त ला इथे काय करणार आहोत? आपण इथे सर्कल करणार आहोत. नंतर गिरव, लिही व म्हण. तर तुम्हाला इथे टिपके दिसत आहेत का? तर तुम्हाला गिरवायचंय. आणि गिरवताना तुम्हाला काय करायचंय? तिथे अंक दिसत आहेत का? 1, 2, 3. त्याच पद्धतीने आपल्याला आधी 1, नंतर हा 2 आणि 3 असेच आपल्याला लिहायचे. सुरुवात कुठून करायची? 1, 2 आणि 3. We are supposed to follow the numbers given in the textbook. Accordingly, we will do the circle, sleeping line, standing line and sleeping line. Circle, sleeping line, standing line and sleeping line. Now you are supposed to complete the full line. Next, स. तर आता पहिला कुठे दिला आहे? 1, 2, 3, 4 and 5. The numbers given in the textbooks, accordingly we will trace it. 1, 2, 3, 4 and 5. तर असंच तुम्हाला काय करायचं? अंक दिले त्या पद्धतीने तुम्हाला हे स लिहायचे आणि हे फुल लाईन तुम्हाला कंप्लीट करायची आहे. नंतर स नंतर काय दिला आहे आपल्याला? प. छोटस यू, एक स्टँडिंग लाईन आणि वरती स्लीपिंग लाईन. पुन्हा छोटस यू, एक स्टँडिंग लाईन, वरती स्लीपिंग लाईन. अशीच तुम्हाला प ची पण पूर्ण लाईन लिहायची आहे. नंतर त. 1, 2, 3. 1, 2 आणि 3. तर तुम्ही काय करणार आहे? ही लाईन पण पूर्ण करायची. जशी आपल्याला टेक्स्टबुक मध्ये जागा खाली आहे तशीच ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. तर आता आपण जाऊया पान क्रमांक 26 वर.
पान क्रमांक 26. चित्रे बघ, ऐक व म्हण. उ उ उ उशी, उशी, उ उ उशी. उंठ, उंठ. ऊस, ऊस, उ उ ऊस. आता याच्यात ऊ कुठे येते पावसात? पाऊस, उ उ पाऊस. उ उ आवाज ऐक. उ उ अक्षरे पहा. उ उ अक्षरांना गोलाकार कर. तर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला आवाज ऐकायचे. यू आर गोइंग टू लिसन द साउंड ऑफ द लेटर. यू आर गोइंग टू ऑब्झर्व द लेटर and you are going to do the circle wherever you see the letter U आणि U. This two is already done. इथे उशी, उला ऑलरेडी सर्कल आहे. नंतर आहे उखळ, उ उ उखळ. नंतर आहे पाऊस, उ. यालाही ऑलरेडी टेक्स्टबुक मध्ये सर्कल केलेला आहे. तर आता आपण पुढे बघूया. ऊस, उ. तर या पद्धतीने आपण ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. नंतर गिरव, लिही व म्हण. तुम्हाला गिरवायचं आहे. यू आर सपोज टू ट्रेस द लेटर. यू आर गोइंग टू राइट एंड यू आर गोइंग टू से व्हाइल राइटिंग. आप जब लिखेंगे तब आपको ट्रेस करने के टाइम पे आपको बोलना है और लिखना है. ऊ ऊ ऊ उशी, ऊ ऊ उखळ, ऊ ऊ उंठ. Here 2 lines are there. Complete the first line and after that you are going to complete the second line also. You are going to complete the second full line also. Now the next one. आता इथेही आपल्याला लिहायचे. अंक दिला आहे त्याच पद्धतीचा आपण लिहूया. ऊ ऊ ऊ ऊस. अजून ऊ कशात येतं? पावसात ऊ येतं का? हो. तर ऊ ऊ कशात येतं? पाऊस. आणि असंच लिहायचंय. आणि ही लाईन पण तुम्हाला काय करायची आहे? कंप्लीट करायची आहे. तर आता आपण जाऊया पान क्रमांक 27 वर. पान क्रमांक 27. बघ, वाच, लिही. बघ म्हणजे ऑब्झर्व, वाच म्हणजे रीड, लिही म्हणजे टू राईट. आता इथे तुम्ही बघणार आहेत काय दिला आहे? उकार आहे. उ. याला प्रोनाउन्स करताना हे आपण पटकन बोलतो उ. आणि याला थोडंसं आपण टाइम लावतो बोलायला. उ खेचून बोलतो तेव्हा हे दुसरा उकार आहे आणि हे पहिला उकार आहे. आता हे आपल्याला काय करायचं? असंच लिहायचं. तर इथे ऑलरेडी दिलं आहे कु कु कु. मु मु मु. लू लू लू. घू घू घू. बघ, वाच, लिह. आता हे दुसरा उकार आहे. बू बू बू. नू नू नू. सू सू सू. पू पू पू. रू
रू रू. आणि हे काय आहे? रू रू रू. तर अशी पद्धतीने तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. नंतर आपण जाऊया त्याच्या पुढच्या प्रश्नावरती. पहिला उकार व दुसरा उकार जोडून शब्द पुन्हा लिहा. आता इथे कोणता उकार आहे? पहिला उकार आहे पुरी. मग हे आपल्याला पुन्हा लिहायचंय पुरी. सुका. नंतर आपल्याला पुन्हा लिहायचंय सुका. रुमाल रुमाल. पूल पूल. ऐक व म्हण. आता इथे आपल्याला ऊस दिसत आहे. इन द गिवन पिक्चर शुगर केन्स आर देयर. ऊस बघ. उमा ऊस बघ. रमा ऊस बघ. अनिल ऊस बघ. पान क्रमांक 28. चित्रे बघ, चित्रात रंग भर. तर इकडे एक सुंदरसं फुलपाखरू दिसत आहेत आपल्याला. त्याचं काय करायचं? आपल्याला सुंदरसे रंग भरू शकतो. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग तुम्ही भरू शकता. त्याच्यात लाल, पिवळा, हिरवा, तुमचे जो कोणते आवडीचे रंग आहेत ते तुम्ही भरू शकता. ते सेम पाहिजे. जर समजा मी इकडे लाल रंग भरतीये तर मला इथेही कोणता रंग करायचा आहे? लाल. जर मी इथे ऑरेंज कलर करतीये तर मी इथे पण मला कोणता कलर करायचा आहे? ऑरेंज. तर हे सिमिलॅरिटी ठेवून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. नंतर गोलातील अक्षरापुढे रा. आपल्याला काय करायचंय? रा अक्षर जोड, शब्द तयार कर व लिही. तर आपल्याला सगळ्या पुढे काय ऍड करायचंय? जॉईन करायचंय रा. इथे ऑलरेडी एक दिला आहे आपल्याला तारा. तारा. नंतर काय लिहूया आपण? तुरा तुरा. नंतर करा करा. नंतर बारा बारा. तर असं आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर आपण आता नोट्स बघूया. Lesson number 16, page number 25 to 28. Question number 1. Observe the picture and complete the word. तर तुम्हाला इकडे चित्र बघायचे आणि जे शब्द दिला आहे ते तुम्हाला काय करायचे? पूर्ण करायचे. तर पहिलं काय आहे? नळ. नळ नळ. दुसरं काय आहे? तवा तवा. वा ऑलरेडी दिला आहे. आपल्याला काय लिहायचंय? तवा तवा. हे काय आहे? उशी. उशी उशी. ऊस. ऊस ऊस. Question number 2. Circle the letter N and S. Wherever you see the letter N and S, न व स अक्षरांना गोलाकार करायचे. काय करायचं? आपल्याला त्या अक्षरांना गोलाकार करायचे. तर पहिल्यावरती काय दिला आहे? न य न नयन. न न न न. सन सन. तर इथे काय आहे? अक्षर कोणता दिसत आहे? स. नंतर
समयी, इथे पण आपल्याला काय दिसत आहे? सकाळ. नदी, नदी. नदीमध्ये काय आहे? कोणता अक्षर? न. वजन, वजन. वजन मध्ये कोणता अक्षर आहे? न. पवन, पवन. पवन मध्ये पण काय आहे? न. Question number 3. Fill in the missing letters. प नंतर काय येतं? प, पा. पी, पी. पू, पू. त, ता. ती, ती. तू, तू. ब, बा. बी, बी. नंतर बू आणि बू. Question number 4. Observe the pictures and write the name. You are going to observe the picture and write the name in Marathi. तर पहिला काय आहे? पाटी. कप, कप. उखळ, उखळ. Question number 5. Read the letter and draw the picture starting with the given letters. Now you are supposed to read the letter. तर इथे काय आहे? प. तर प ने काय येतं? प, प, पतंग. प, प, पतंग. इथे तुम्ही पपई पण ड्रॉ करू शकता. अजून प ने काय येतं? जे काय वस्तू येतं ते तुम्ही ड्रॉ करू शकता. न, न ने काय येतं? न, न, नळ. इथे नळ आहे. तुम्ही नथ ड्रॉ करू शकता. नदी काढू शकता. नंतर प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. रा अक्षरे जोडून शब्द तयार करा. आता इथे तुम्हाला काय करायचंय? रा शब्द जोडायचे. क, रा. काय होतं हे? करा. तू, रा. तुरा. ता, रा. तारा. बा, रा. बारा. Thank you.